ಕಲಬುರಗಿ ನಗರದ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಪೀಸ್ನಲ್ಲಿ ಇರುವ ಗುರೂಜಿ ಆದಿವಾಸಿ ಗಿಡಮೂಲಕ ಔಷಧಿ ನೀಡುವ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ವೇದಿಕೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅಮೃತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಭೇಟಿ ಹಿಡಿದರು. ಗುರೂಜಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಆಸ್ತಮಾ, ರಕ್ತ ಶುದ್ಧೀಕರಣ, ಸಕ್ಕರೆ, ಮಧುಮೇಹ, ಕುತ್ತಿಗೆ ನೋವು, ರಕ್ತ ಅಲರ್ಜಿ, ಸ್ಮರಣಾಶಕ್ತಿ ನಷ್ಟ, ಪೈಲ್ಸ್, ಕರುಳಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಸೈನಿಜಿಂಗ್, ಲೈಂಗಿಕ ಅಸ್ವಸ್ಥತೆ, ಕೂದಲು ನಷ್ಟ, ಸೊಂಟ ನೋವು, ತಲೆನೋವು, ದೇಹದ ಶಾಖ, ಋತುಚಕ್ರ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಮಲಬದ್ಧತೆ, ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್, ಪಾರ್ಶ್ವವಾಯು, ವಾಟ್, ಬೆನ್ನು ನೋವಿನ ಚರ್ಮ ಸಮಸ್ಯೆ, ಸೋರಿಯಾಸಿಸ್ ನೋವು ನಿವಾರಕಗಳು, ತೂಕ ನಷ್ಟ, ಹುಣ್ಣುಗಳು ಎಲ್ಲಾ ಪ್ರಕಾರ, ಮೊಣಕಾಲು ನೋವು, ಮೂತ್ರಪಿಂಡ ಸಂಬಂಧಿತ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಇತ್ಯಾದಿ. ವಯಸ್ಸು, ತೂಕ ಮತ್ತು ನಾಡಿ ಪರೀಕ್ಷೆ. ನಾಡಿ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಾವು 760 ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳ ನಡುವೆ ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ವಿಶ್ಲೇಷಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಕೈಯಿಂದ ತಯಾರಿಸಿದ ಆಯುರ್ವೇದ ಔಷಧಿಗಳನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುತ್ತೇವೆ. ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಸರಪಳಿಯ 7 ತಲೆಮಾರುಗಳಿಂದ ನಾವು ಆಯುರ್ವೇದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ನೀವು ಅನೇಕ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದ ಬಳಲುತ್ತಿದ್ದೀರಾ. ಹಾಗಾದರೆ ಗುರುಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ನಿಮ್ಮ ಮುಖ ಮತ್ತು ಅಂಗಗಳಿಗೆ ಅಂಜನೆ ಹಚ್ಚಿಕೊಳ್ಳಿ, ಪರಿಹಾರ ಸಿಗುತ್ತದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಅಮೃತ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ನಾನು ಈ ಗುರೂಜಿ ಹತ್ತಿರ ಔಷಧಿ ಪಡೆದಿದ್ದೇನೆ. ನೀವು ಕೂಡ ಈ ಗುರೂಜಿ ಹತ್ರ ಆದಿವಾಸಿ ಗಿಡಮೂಲಿಕ ಔಷಧಿಗಳನ್ನು ಪಡೆಯಬಹುದು ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. टाइगर का बॉडी है पावर, अभी बीच में थोड़ा कुछ खाने पीने में थोड़ा प्रॉब्लम आया, लेकिन ये टाइगर जिगल में कैसे रहता है, ये गांव का टाइगर है. अभी शरीर में थोड़ा अच्छा दवा बना करके अच्छा स्टार्टेड होना, सबको सेवा करना, लोक कल्याण करना, सबका ऐसी दवा जड़ी बूटी पीछ के बंदोबस्त करके गोली डाल दिया तो एकदम फल रहता है. भगवान को माता जी का आशीर्वाद से जय गुरुदेव. सर्व में प्राप्ति, सर्व प्राप्ति, आरोग्य प्राप्ति, मनुष्य शांति, बहुत शांति, पुत्र पुत्र भवपुत्र सर्व, लक्ष्मी माता, महाकाली, काली, जगन मातेश्वरी, दंतेश्वरी माता, भगवती मुलचली, स्वरूपी, बेंगलूर नमतली, गोरेमतली, सप्तसिंह माता, अमृतत्व के सर्वरोग निवार प्राप्ति, आरोग्य प्राप्ति, मनुष्य शांति, आरोग्य सुख, लोक कल्याण के श्याम के लिए भगवान का रक्षा. ओम नमः शिवाय. माता जगन माता आशीर्वाद से सब ये गुलबर्ग का हम ये गुरु महाराज को जो कैसे आसन का आने का मौका मिल गया. हम बेदर में आश्रम रखता था, बेदर से गुलबर्ग से बहुत अपना पीपल गुलबर्ग से आया. महाराज हमारा गुलबर्ग में भी आपका आश्रम डाल बोल के बताया था. ये भगवान कृपा दंतेश्वरी माता से हम भी गुलबर्ग का आके आश्रम लगाए. लेकिन गुलबर्ग का जो पब्लिक गुरु महाराज से बहुत अच्छा सेवा कर रहा है, अच्छा बहुत तो गुरु महाराज का देखभाल कर रहा है. ये माता कृपा से गुलबर्ग में जो रहता है, कितना भी जो पीपल रहता है, सबका मैं लोक कल्याण की सेवा करने के लिए ये जड़ी बूटी का दवा लेकर इधर बैठा है आश्रम में. कोई भी बीमारी, गठिया बात हो, संध्या बात हो, और सिर का दर्द हो, स्किन प्रॉब्लम, आस्थमा, एलर्जी और सोरियासिस, जो कुछ भी प्रॉब्लम हो, ये जड़ी बूटी से आसान से हमारा दादा परदादा 7 पीढ़ी से आ रहा है. ये जड़ी बूटी का 7 पीढ़ी से ये दवा का जड़ी बूटी का हम गुरुजी आदिवासी लोग के भद्राचलम खम्मम डिस्ट्रिक्ट तेलंगाना में है, नारायणगढ़ में है, बीदर में हुजूराबाद, तमिलनाडु, केरला से सब जड़ी बूटी आता. सबका लोका कल्याण का सेवा करता, सबका भला करता. गुलबर्ग का जो लोगों के लिए ये गुरु महाराज सेवा लोक कल्याण करने के हमारा लिखा पुटा है. हमारा माता जी दंतेश्वरी माता जी, सबको मैं सेवा करूँगा. ये गुरु महाराज पास आके सब बीमारी के लिए जड़ी बूटी ले लिए, आराम से रहे, सब सकल जनु सुखी पावर रहिए. हम गुलबर्ग आने का जो हमारा पहले हमारा अमृतप्पा पटेल बोल के एक हमारा मित्र मिल गया, वो भी मैं गुरु महाराज ये गुलबर्ग में हम लोक कल्याण का सेवा करता है. आप भी गुलबर्ग में आके बैठकर हमारा सर के आपका सेवा हम लोग को होना है. हमारे गुलबर्ग का पब्लिक को बहुत आप सेवा करना है. जो कुछ भी दुख है तो दूर करना आपका बोल के बहुत मेरे को हेल्प कर दिया. मेरे को बहुत कुछ बोलकर गुलबर्ग का आश्रम का एयरपोर्ट कर लिया. कौन हो? अमृतप्पा पटेल बोल के एक अपना मित्र बन गए, गुरु महाराज के आश्रम के शिशु बन गया. और सदा शिवानंद और बाकी गोपाल सब लोग को गुरु महाराज का बहुत हेल्प कर रहा है. इसलिए मेरे को पसंद आ गया. गुलबर्ग में कितना जो आदमी लोग, कितना भी बहन जो लोग रहता, सबको मैं मदद करने के लिए, सेवा करने के लिए ये गुलबर्ग को, ये शिव भगवान का, माता अम्बे भगवान का सब कुछ का कृपा रहना, मेरा कृपा भी ये गुलबर्ग का मकल भी रहना.
बहुत धन्यवाद, बहुत शुक्रिया। हम गुरुजी महाराज राम जी बोलता है। ಸಿರಿಗನ್ನಡಂ ಗೆಲ್ಗೆ ಪ್ರಥಮವಾಗಿ ಕಲಬುರಗಿ ಮಹಾಜನತೆಗೆ ನಾನು ಹೇಳಿಸಬಯಸೋದಂದರೆ ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಏನದ ಇವತ್ತು ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಅಂದರೆ ಜಡಬೂಟಿ ಈ ಒಂದು ಜಡಬೂಟಿಯ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಒಂದು ಆಶ್ರಮವನ್ನು ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಗುರುಜಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ರಾಮ್ಜಿ ಗುರು ಆಗಿರ್ಬೋದು. ಹಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಬೀದರ್ ನಗರದ ಮಹಾಜನತೆಗೆ, ಜಿಲ್ಲೆ ಜನತೆಗೆ ಏನದ ಇವತ್ತು ಅಸ್ತಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಶುಗರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, BP ಆಗಿರ್ಬೋದು, ಪೈಲ್ಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಹಲವಾರು ಏನದ ರೋಗಗಳಿಗೆ ಜಡಬೂಟಿಗಳನ್ನು ಇವತ್ತು ಅತ್ಯುತ್ತಮವಾದಂಥ ಇವತ್ತು ಜಡಬೂಟಿಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಜಡಬೂಟಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಹಲವು ರೋಗಗಳನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ರಾಮ್ಜಿ ಗುರುಗಳು. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತು ಕಲಬುರಗಿ ನಮ್ಮ ನಗರದಲ್ಲಿ ಏನದು ಸುಮಾರು ಒಂದು 2 ತಿಂಗಳು ಹಿಡಿದು ಇಲ್ಲೇ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಬೇಸ್ ಬಳಿ ಒಂದು ಈ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಏನದು ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಬೇಸ್ ಬಂದರೆ ಸಾಕು, ಇದೇ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಇವರೊಂದು ಆಫೀಸ್ ಅದ, ಆಶ್ರಮ ಅದ. ದಯಮಾಡಿ ಮಹಾಜನತೆಗೆ ಹೇಳ ಬಯಸೋದಂದರೆ ದಯಮಾಡಿ ಅಸ್ತಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ಬೇರೆ ಮೂಲವ್ಯಾಧಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಶುಗರ್ ಆಗಿರ್ಬೋದು, BP ಆಗಿರ್ಬೋದು, ಪ್ಯಾರಲಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಇನ್ನಿತರ ಏನಾದರೂ ತಮಗೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಹಾಜನತೆಗೆ ಏನದ, ನನ್ನ ಸೋದರರಿಗೆ ಎಲ್ಲ ಜನತೆಗೆ ಏನದ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೆ ದಯಮಾಡಿ ಗುರುಜಿಯವ್ರನ್ನ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ವಿನಂತಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಏನದ ಇವರೊಂದು ಕಾಂಪಿಟೇಟ್ನಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ಯಾರ. ಇನ್ನೂ ಹಲವಾರು ರೋಗ ನಿವಾರಣೆಗಳಿಗೆ ಏನದ ಗಿಡಮೂಲಿಕೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತೋರಿಸ್ಯಾರ. ಹಾಗಾಗಿ ಜನತೆ ಈ ಆಶ್ರಮ ಬಂದು ಗುರುಜಿಯವ್ರು ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ಏನಾದರೂ ಸದುಪಯೋಗ ಪಡೆದುಕೊಳ್ಬೇಕಂತ ನನ್ನ ವಿನಂತಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕನ್ನಡ.